मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। 20 जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत। 20 जानेवारीला राज्यभरातून मराठे आंदोलक हे मुंबईमध्ये येतील असं जरांगे यांनी म्हटलंय। 20 तारखेला मराठ्यांचं मुंबईमध्ये आमरण उपोषण। मुंबईत 18 जानेवारीपर्यंत 144 कलम लागू आणि म्हणून 20 जानेवारीला उपोषण करणार असं जरांगे यांनी म्हटलं। आझाद मैदानावर जरांगे आमरण उपोषण करणार आहेत। शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने आपण उपोषण करणार असं त्यांनी म्हटलं। कोण कुठे बसेल माहिती नाही, रोड मोकळे करून बसण्याची व्यवस्था करावी असं जरांगे यांनी म्हटलंय। मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली तर विराट समुदाय माघारी फिरणार नाही असं जरांगे यांनी सरकारला इशारा देत म्हटलंय। आरक्षण घेऊनच माघारी फिरू असा निर्धार जरांगेंनी केलाय। 3 कोटीपेक्षा जास्त मराठ्यांची व्यवस्था करावी असं जरांगे यांनी म्हटलं आहे। त्यांनी काय डाव टाकला माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहित नसला तर ऐका काय डाव टाकला। त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला। किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत। चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला। आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार। त्याला भेटायला मराठे येणार। थेट मुंबई आझाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही आमरण उपोषणाला बसणार। मराठे भेटायला येणार कसं काय तुम्ही येऊन देणार नाहीत? मग त्यांना जे जे बघायचं ते बघतील। आपल्या माणसाकडून कुठेही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची। किंवा तयार करा, सगळं घ्या। बऱ्याच दिवस माघारी यायचं नाही। कोणाचं बंद पडून तिकडं काही होऊ, त्याने फक्त आपली संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी। कारण आम्ही जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त येणार आहे। थोडे तितके नाही। मराठे घरी राहत नसते आणि मी मुंबईला निघाल्यावर तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून भुजबळांचा बुजगावणं म्हणून उल्लेख करण्यात आला। मनोज जरांगे यांच्याकडून भुजबळांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख करण्यात आला। माझ्या नादी लागू नको, मी बेकार माणूस असा जरांगे यांनी भुजबळांना इशारा दिलेला आहे। छगन भुजबळ यांचा ऐकलं तर सरकारला जड जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। हा आल्याला बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचा एकजुटीचा महाप्रलय। हा महाप्रलय बघूनच येवल्याच्या येडपडाला संडास लागल्याशिवाय आता राहत नाही। ते येवल्याचं येडपट सगळ्या दुनियाचं बाव चाळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जाळीले। नाव आमच्या पोराचं घेते बधीर सगळ्या दुनियाचं। आता कशा आवाजात बोलतोय बारीक असं जसं काय कळली कधी त्याला। जरांगे साहेब म्हणतोय आता, पहिल्यांदा नीट राहायला असतात नसतं जमलं का? आळी वळवळ करते शेपटाची, दिसतंय बी कसलं का नो रंगनाथ रंग बदलणारा जरांगे। गप मारायचं, द्या सगळं त्यांना, द्या सगळं बंगले बांधा त्यांच्यापाशी, तिथंच राहा, तिथंच कायदा बारा। येडपट बुजगावणं कुडलं मग शाळा काढीत आहे। त्याला अक्कल कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी? अरे महाराष्ट्राला कल ना काय घेणं देण्याचं हे डबड। तू थांब एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कचकात दाखवतो यार। तो लय दिवसाची फडफड चालली।